सांगलीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम। जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता। अध्यक्षपदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी विश्वजित कदमांचे भाचे ऋषिकेश लाड यांची निवड। मुलगा सांगली जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होताच वडील आणि मामाचा सभागृहामध्ये जल्लोष। ऋषिकेश लाड यांचे वडील महेंद्र लाड यांनी सभागृहामध्ये वाजवल्या शिट्ट्या। विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी गळा भेट घेत केला जल्लोष। परभणी जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या लता वाकळेंची निवड तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे श्रीकांत भोसले विटेकर यांची बिनविरोध निवड। दोन्ही पदांसाठी 2च अर्ज। जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष। परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवर शिवसेनेचा बहिष्कार। राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी विश्वासघात केल्याचा शिवसेनेचा आरोप। अध्यक्ष शिवसेनेचा करण्याचं आश्वासन दिल्याचा दावा। 2016चं शिक्षक मारहाण प्रकरण मुंबईच्या महापौर हायकोर्टाकडून दिलासा त्यांना नाहीच। रितू तावडेंचा दोषमुक्ती अर्ज कोर्टानं फेटाळला। 2 शिक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी रितू तावडेंविरोधात गुन्हा दाखल। अकोला महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। 4 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी पक्षप्रवेश। साताऱ्यातील जावळी पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुतीत बिघाडी। भाजपचे शिवेंद्र राजे भोसले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदेंची छुपी युती। शिवसेना नेते अंकुश कदमांचा खळबळजनक आरोप। शिवसेना संपवण्याचा कट असल्याचा आरोप। मंत्री आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता। श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांचा तडकाफडकी राजीनामा। पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना पक्षात सन्मान मिळत असल्याचा दर्शन विचारेंचा पत्रातून आरोप। शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। नक्षलग्रस्त भागातील सागवान तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। तर ज्या अधिकाऱ्यांचा दबाव असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। नितेश कराळे मास्तरांनी आदिवासी मंत्र्यांच्या मुलीच्या विरोधात प्रचार केला म्हणून त्यांच्या अकॅडमीची सरकारकडून चौकशी। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप। तर लोकशाहीमध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे की नाही, वडेट्टीवारांचा विधानसभेत सवाल। भास्कर जाधव भाषण करत असताना मंत्री देवयानी फरांदेंकडून जय श्रीरामच्या घोषणा। भास्कर जाधव यांनी श्रीराम बोलावा असा देवयानी फरांदेंचा आग्रह। राहुल नार्वेकरांनी देवयानी फरांदेंचे टोचले कान। पहिल्या रांगेत बसतात म्हणजे पहिल्या रांगेचे अधिकार मिळत नसल्याची करून दिली आहे। पाणी प्रश्नावरून सांगली महापालिकेच्या महासभेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी। नगरसेवक गेले एकमेकांच्या अंगावर धावून। स्थायी समितीचे सभापती आणि इतर नगरसेवकांनी दोघांच्या वादात केली मध्यस्थी। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अमित शहांनी स्थापन केले, त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते सतत दिल्लीत येत असतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा घणाघात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडून सत्तेचा गैरवापर। पैशांचं आमिष देऊन इतर पक्षातील नेत्यांना फोडलं जात आहे। संजय राऊतांचा पुन्हा घणाघात। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चांना संजय राऊतांचं उत्तर। संजय राऊतांच्या आरोपांना भाजपचे नवनाथ बन यांचं उत्तर। पत्राचाळ घोटाळ्यामध्ये संजय राऊत 100 दिवस तुरुंगात राहून आलेत। राऊत धुतल्या तांदळाचे नाहीत। राऊतांनी मराठी माणसांची घरं लुटल्याचा बन यांचा आरोप। माकडाच्या हाती कोलीत असल्याची टीका नवनाथ बन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर केली। बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची वाताहत झाल्याचा नवनाथ बन यांचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्चला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेलं पत्र समोर। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात सीबीआय चौकशी करण्याची पत्राद्वारे मागणी। सरकारकडून सीबीआय चौकशीसाठी पत्र न गेल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता। विधान परिषदेतच सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांचा अबोला कायम। विधिमंडळ परिसरामध्ये दोन्ही नेते समोरासमोर, मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यामध्ये बीएसएनएलची सेवा ठप्प। खासदार प्रणिती शिंदेंचा संसदेमध्ये केंद्र सरकारला सवाल। बीएसएनएलच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा सुरू आहेत। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं उत्तर। सुधारणा पूर्ण झाल्यानंतर 5G सेवा सुरू होणार।
काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर चिपळूण नगर परिषदेवर भाजपच्या जिल्हाध्यक्षाचं नाव असलेले वादग्रस्त फलक हटवले. पालकमंत्री उदय सामंत यांनी भूमिपूजन केलेल्या ठिकाणचे नामफलक काढले. चिपळूणमधील काँग्रेसच्या आंदोलनाला यश. अमरावतीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं भीक मागो आंदोलन. आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समितीकडून आंदोलन. आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनाची हाक. एसटी आरक्षण अभ्यासगट समिती रद्द करण्याची मागणी. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामध्ये पाणी टंचाईचं सावट. पाणीपुरवठा विभागाच्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील 545 गावांना बसणार पाणी टंचाईची झळ. दरम्यान मोथा गावामध्ये आतापासूनच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ. मुंबईतील मिठी नदीतला गाळ काढायला ठेकेदार मिळेना. अटी शिथिल करून तसंच मुदतवाढ देऊनही ठेकेदारांचा प्रतिसाद नाही. निविदेसाठी आधी 11 मार्च आणि नंतर 17 मार्चची होती मुदत. गेल्या वर्षी गाळ काढण्याचं काम ठेकेदारानं अर्ध्यावर सोडलं होतं. सांगलीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त शिवप्रतिष्ठानची मूक पदयात्रा. हजारो कार्यकर्ते मुंडन करून पायात चप्पल न घालता पदयात्रेत सहभागी. पोलिसाच्या वेशामध्ये एका बहुरूपी कलाकाराची कॉमेडी. उदयनराजेंसमोर जलमंदिर पॅलेसमध्ये केलं सादरीकरण. यावेळी खासदार उदयनराजेही खळखळून हसले. अकोल्यामध्ये गुरुजींनीच केली बनवाबनवी. तब्बल 268 शिक्षकांनी सादर केली बोगस प्रमाणपत्र. दिव्यांग परित्यक्त्या असल्याच्या नावाखाली बदली घोटाळा. शिक्षकांसह मदत करणाऱ्या 300 लोकांवर निलंबनाची टांगती तलवार. जलजीवन मिशन योजनेला केंद्र शासनाकडून 2028 पर्यंत मुदतवाढ. मुदतवाढ मिळाल्यामुळे रखडलेली कामं मार्गी लागणार. नागपूर जिल्ह्यातील 518 कामं लागणार मार्गी. केंद्र सरकारकडून मिळणार 100 कोटींचा निधी. बदलापूर वांगणी दरम्यान नवीन रेल्वे स्टेशन उभं राहणार. रेल्वे प्रशासनानं प्रस्ताव मागवला. तसंच कासगाव कामोटे रेल्वे मार्गासाठी DPR तयार करण्यात येणार. चंद्रपूरमधील ताडोबातील पांगडी भागामध्ये कुवानी या वाघिणीच्या बछड्यांचा धिंगाणा. दररोज जंगलामध्ये बछड्यांचा काही ना काही उपद्व्याप सुरूच असतो. जिप्सी चालकानं बछड्यांची मस्ती कॅमेऱ्यामध्ये केली. नागपूरमध्ये कचराच्या ढिगाऱ्यामध्ये सौंदर्याचा खजिना. त्यामुळे अचानक उसळली गर्दी. अज्ञात व्यक्तीनं जनरल स्टोअरमधील सौंदर्य प्रसाधनांचं सामान थेट कचरा डम्पिंगच्या जागी फेकलं. बघता बघता लोकांची कचऱ्यातून वस्तू निवडण्यासाठी गर्दी. आणि यानंतर एक मोठी अपडेट येते आहे. बारामतीच्या शासकीय रुग्णालयाचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरच राहणार हे आता समोर येत आहे. अजित पवारांच्या नावाचं नामकरण केल्याचा GR सरकारने मागे घेतलाय. रुग्णालयाला अजित पवारांचं नाव दिल्यामुळे काही जण नाराज झाले होते, आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर आता सरकारने हा GR मागे घेतलेला आहे. त्यामुळे रुग्णालयाचं जे मूळ नाव होतं तेच नाव आता कायम राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. याच मुद्द्यावरून बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये देखील धनगर समाज नाराज असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आलेली होती आणि या समाजानं आता या पोटनिवडणुकीमध्ये आपले प्रतिनिधी उतरवण्याची देखील तयारी केल्याची चर्चा होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नामकरणाचा हा जो GR होता तो सरकारने मागे घेतलेला आहे. आणि पुन्हा सुरू ठेवूया बातम्यांचा वेगवान आढावा. भंडाऱ्यातील गोसेखुर्द प्रकल्प शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचं चित्र. डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील शेती पाण्याखाली. काही ठिकाणी कालवा फुटल्यामुळे गहू, वाटाणा आणि हरभरा पिकं पाण्यात. शेतकरी गुडघाभर पाण्यामध्ये गहू पिकाची कापणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल. हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. गारपिटीसह झालेल्या पावसानं गहू आणि हरभरा ज्वारीसह काढणी सुरू असलेल्या हळदीच्या पिकाचंही नुकसान. पंचनामे करून नुकसानाची भरपाई देण्याची मागणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होतीये 4 ते 5 हजार क्विंटल गव्हाची आवक. अधिक आवक झाल्यामुळे भावामध्ये क्विंटल मागे 700 ते 900 रुपयांची घट. गॅस टंचाईमुळे बिस्किट कारखाने बंद असल्याचा मागणीला फटका. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय चिंचोले यांची माहिती. घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करणाऱ्यांवर वेळप्रसंगी मकोका लावणार.
पिंपरी चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांचा इशारा, सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर, जास्त दरानं विक्री न करण्याचा पोलिसांचा इशारा. पुण्यातील सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिरामध्ये यंदा 136वा पुण्यतिथी उत्सव साजरा होणार. उद्यापासून पुढचे 15 दिवस सुरू राहणार उत्सव. महाप्रसाद बनवण्यासाठी प्रशासनानं गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत. मंदिर प्रशासनाची पत्रातून प्रशासनाकडे मागणी. गॅस टंचाईमुळे पंढरपूरमधील इस्कॉनचे मोफत अन्नछत्र गेल्या 4 दिवसांपासून बंद. मोजक्या भाविकांसाठी सध्या चुलीवर स्वयंपाक सुरू. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी लवकरात लवकर गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी. गॅस सिलेंडर तुटवड्याचे परिणाम वर्ध्यातल्या शाळांमधील माध्यान्ह भोजनावर. सिलेंडर नसल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. या महाबळा इथल्या शाळेमध्ये चुलीवर शिजवलं जाते माध्यान्ह भोजन. गॅस सिलेंडरचा तुटवडा दूर करण्याची मागणी. व्यावसायिक गॅस सिलेंडर तुटवड्याचा फटका मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या दादरमधील इंदुरी चाट कॉर्नरला आहे. सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेलमधील स्वयंपाकघरामध्ये इलेक्ट्रिक स्टीमर बसवले. गॅस तुटवड्याचा व्यवसायावरही परिणाम. मुंबईच्या काळबादेवी भागातील प्रसिद्ध ठाकर भोजनालय गॅस टंचाईमुळे बंद. या ठिकाणी विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती आवर्जून जेवायला येतात. मात्र भोजनालय गेल्या 4-5 दिवसांपासून बंद असल्यामुळे ग्राहकांची गैरसोय. बुलढाण्यातील हिवरा या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचं भव्य स्मारक पाहण्यासाठी राज्यासह देशभरातून पर्यटक येतात. त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही करावी लागते. मात्र सिलेंडरच नसल्यामुळे महाप्रसाद देण्यासाठी आता अडचणी निर्माण होत आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये छापासत्रामध्ये 7 सिलेंडर जप्त. पारोळा, पाचोरा, यावल या ठिकाणी कारवाई. हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडरचा सुरू होता वापर. 4 दिवसामध्ये एकूण 204 ठिकाणी छापे. परभणी शहरातील एलपीजी धारक रिक्षा चालक आजपासून संपावर. शहरातील 2 गॅस पंप चालकांकडून मनमानी पद्धतीनं गॅसचे दर ठरवले जात असल्याचा आरोप. या मनमानीच्या विरोधात चालक मालक ऑटो संघटनांकडून एकत्र येत जोरदार घोषणाबाजी. साताऱ्यातील कासार समाजाची युद्ध थांबावं यासाठी देवीसमोर विशेष प्रार्थना. 150 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक कालिका देवी मंदिरात प्रार्थना. मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवही सहभागी. गोंदिया जिल्ह्यामध्ये पुरवठा विभागाच्या पथकांकडून 188 ठिकाणी धाडी. हॉटेल रेस्टॉरंटमधून आतापर्यंत 53 गॅस सिलेंडर जप्त. तर गोंदियाच्या तेरोड्यामध्ये एकावर गुन्हा दाखल. रायगडच्या खालापूरमध्ये महसूल विभागाचं धाडसत्र. एका रिसॉर्टवर तहसीलदारांचा छापा. 7 घरगुती वापराचे सिलेंडर जप्त. खालापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. युद्धग्रस्त इराणला भारताकडून मोठी वैद्यकीय मदत. इराणच्या भारतातल्या दूतावासानं मानले आभार. भारताच्या औषध मदतीचे व्हिडिओही केले पोस्ट. दयाळू भारतीयांचे आम्ही आभारी आहोत असा एक्स पोस्टमध्ये उल्लेख. इस्रायलच्या हल्ल्यानं हादरलं लेबेनॉन. लेबेनॉनची राजधानी बेरूतमध्ये इस्रायलचा मोठा हल्ला. हल्ल्यानंतर मोठ्या इमारती जमीनदोस्त. हल्ल्यामुळे शहरात सगळीकडे धूळ. इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठा स्फोट. हेसाराक परिसरामध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटाचे व्हिडिओ समोर. स्फोटानंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण. अमेरिकेचा इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ला. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ला. 5000 पाऊंड वजनाच्या बॉम्बचा अमेरिकेकडून वर्षाव. होर्मुझचा मार्ग सुकर करण्यासाठी अमेरिकेकडून हल्ला. इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर केले भीषण हवाई हल्ले. संयुक्त कारवाईमध्ये इराणच्या बसीज दलाचं अतोनात नुकसान. अंदाजे 300 सैनिक आणि अनेक वरिष्ठ कमांडर ठार झाल्याची प्राथमिक माहिती. पुढची महत्त्वाची अपडेट. राज्यातल्या स्पा सेंटरसाठी नियमावली तयार केली जाणार आहे. पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये ही नियमावली तयार होणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेमध्ये याची घोषणा केली आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी ही नवीन नियमावली तयार केली जाणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.